अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. छात्र शक्तीचा आधारवड दत्ताजी डिडोळकर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी पूर्ण होत असतानाच संघाचे पहिल्या पिढीचे प्रचारक राहिलेल्या अनेक महानुभावांची जन्मशताब्दीही स्वाभाविकपणे पूर्ण होत आहे. संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांची जन्मशताब्दी 1989-90 या वर्षी, तर दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी यांची 2005-2006 ह्या वर्षी साजरी केली गेली. तर गेल्या 5-6 वर्षात तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, ज्येष्ठ विचारवंत आणि भाष्यकार पंडित दीनदयाळ उपाध्याय, दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे अशा ज्येष्ठ प्रचारकांची जन्मशताब्दी वर्षी येऊन गेली. याच मालिकेतील आणि त्याच योग्यतेचे प्रचारक दत्तात्रय देविदासराव अर्थात दत्ताजी डिडोळकर यांची जन्मशताब्दी या वर्षी म्हणजे 2023-2024 या वर्षात साजरी केली जात आहे. हे तर खरेच की अशा प्रचारकांच्या तपस्पूत आणि परिश्रमी कर्तृत्वाच्या खांद्यावरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा आजचा विशाल विस्तार उभा आहे. मात्र त्या प्रचारकांची स्मारके, पुतळे, शिलालेख लौकिक जीवनाच्या पटलावर उमटले नाहीत. मौन तपस्वी साधक बनकर, हिमगिरी से चुपचाप गले या गीतपंक्तींना सार्थ करीत त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. दत्ताजी डिडोळकर यांच्यासारखे काही जण तर समाज जीवनाच्या अन्यान्य महत्वाच्या क्षेत्रात त्याच समर्पित आणि भारतभक्तियुक्त वृत्तीने दीर्घकाळ कर्तबगारी गाजवीत राहिले. विदर्भातील जळगाव जामोद हे मूळचे गाव असलेल्या डिडोळकर परिवारात मलकापूर येथे आईच्या माहेरी दिनांक 7 ऑगस्ट 1924 रोजी दत्तात्रय डिडोळकर यांचा जन्म झाला. वडील देविदासराव नागपूरच्या कॉटन ट्रेडिंग कंपनीत नोकरी करीत असल्यामुळे सर्व भावंडांचे म्हणजेच 3 भाऊ 1 बहीण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपुरातच झाले. शालेय वयातच सर्व 3 भावांचा संघाच्या शाखेशी नित्य संपर्क सुरू झाला. नागपूरच्या गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज सध्याची इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून BSc ऑनर्स ही पदवी त्यांनी 1947 मध्ये प्राप्त केली आणि लगेचच संघ प्रचारक या नात्याने कालिकत येथे रवाना झाले. पुढे सलग 17 वर्षे दरम्यान संघावर प्रतिबंध आल्याचा काही काळ वगळता दत्ताजी संघाचे प्रचारक राहिले. आजचा केरळ आणि तामिळनाडू या 2 प्रांतांच्या कार्यक्षेत्रात संघकार्याच्या दृष्टीने अतिशय खडतर असलेल्या क्षेत्रात त्यांनी संघकार्याची मजबूत मुहूर्तमेढ रोवली. संघावरील प्रतिबंधाच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या युवक संघटनेची स्थापना करण्याच्या कामी ज्येष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी, बलराज मधोक यांच्यासह दत्ताजी डिडोळकर यांचाही प्रमुख सहभाग होता. दत्तोपंत ठेंगडी यांच्याच शब्दात सांगायचे तर संघ ने सिखाई हुई रीति नीति पद्धति को विद्यार्थी क्षेत्र में इंट्रोड्यूस करते हुए राष्ट्र संवर्धन कार्य का विद्यार्थी मोर्चा इस नाते से दायित्व संभालने वाला, विद्यार्थी संगठन का शुभारंभ करने वाले देश के प्रमुख पायनियर्स में से एक थे दत्ताजी डिडोळकर. तांत्रिकदृष्ट्या 1964 मध्ये प्रचारक म्हणून थांबल्यानंतर त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक उभारणीचेही दायित्व पत्करले आणि पुढची जवळजवळ 2 दशके दत्ताजींनी परिषद आणि नागपूर विद्यापीठ कार्यकारिणी यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातच महत्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी सुसंगत आणि पूरकच नव्हे तर पोषक कामगिरी परिश्रमपूर्वक पार पाडण्याच्या बाबतीत दत्ताजी डिडोळकर यांचे कर्तृत्व अत्यंत ठळक राहिले आहे. त्यातील एक महत्वाची ठरते ती स्वामी विवेकानंद यांच्या भव्य स्मारकाच्या निर्मितीचा अत्यंत भक्कम पाया घालणारी दत्ताजींची कामगिरी. स्वामीजींच्या जन्मशताब्दी वर्षात 1962-1963 कन्याकुमारी येथील श्रीपाद शिलेवर त्यांचे भव्योदात्त स्मारक उभे करावे असा संकल्प तेथील देशभक्त समुदायाच्या मनात आकार घेऊ लागला. मात्र धर्मवेड्या ख्रिश्चन समुदायाने विघ्नसंतोषी वृत्तीने त्यात अडथळे निर्माण करण्याचा अभद्र प्रयत्न संघटितपणे आरंभला. श्रीपाद शिलेवर एक क्रॉस लावून ती झेव्हियर्स भूमी असल्याचा दादांत असत्य प्रचार केला जाऊ लागला. दत्ताजींच्या नेतृत्वाने अत्यंत साहसपूर्वक तो क्रॉस उखडून टाकला, त्यासाठी जीवाची बाजी लावली आणि धर्मांध ख्रिस्ती मनसुबे उधळून स्मारक निर्मितीचा मार्ग मोकळा केला. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने जमवलेल्या हिंस्त्र समुदायासमोर मोजक्या स्वयंसेवकांसह छातीचा कोट करून दिलेल्या साहसी झुंजीचे रोमहर्षक वर्णन आजही राष्ट्रभक्त तरुणांसाठी प्रेरक ठरणारे आहे. 1964 साली नागपूरला परतल्यानंतर त्यांनी त्यांच्या दिवंगत भावाच्या कुटुंबाचा चरितार्थ सक्षमतेने सांभाळला. स्वतः आयुष्यभर अविवाहित राहिले, मात्र भावाच्या परिवाराबरोबरच तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुजाण पालकाचा एक आदर्श वस्तुपाठ दत्ताजींनी निर्माण केला. जयंत ट्युटोरियल्स या नावाने त्या काळात अतिशय अभिनव ठरणारी शिक्षण वर्गांची कोचिंग क्लासेसची संकल्पना त्यांनी साकार केली. या क्लासेसच्या रूपाने असंख्य होतकरू ग्रामीण विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या डोक्यावर एक विशाल आणि आत्मीय छत्रच त्यांनी उभे केले. आर्थिक ओढगस्तीच्या विळख्यात अडकलेल्या, काही कारणाने निराशाग्रस्त होऊन अधोमुख झालेल्या, नियतीच्या एखाद्या फटकाराने विपरीत परिस्थितीत सापडलेल्या अशा अनेक किशोरवयीन विद्यार्थ्यांची जीवने त्यांनी केवळ सावरलीच नाहीत तर नव्या उमेदीने उभीही केली. समाज जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात दिमागदार कर्तबगारी गाजवणारे अनेक तरुण तरुणी आपल्या साऱ्या जडणघडणीचे संपूर्ण श्रेय दत्ताजींच्या आत्मीय आणि जाणत्या स्पर्शाला देताना आजही दिसतात. स्वतः दत्ताजी पदार्थ विज्ञान शास्त्राचे उत्तम शिक्षक होते. त्याबरोबरच नागपुरातील सर्व महाविद्यालयातील एकेका विषयाच्या उत्तम प्राध्यापकांच्या अध्यापनाचा लाभ जयंत ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना मिळत असे. दुसरे आगळे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा उपलब्ध करून देणारे ते एकमेव क्लासेस होते. या अनोख्या पद्धतीच्या शिक्षण वर्गामुळे क्लासेस तर लोकप्रिय झालेच, शिवाय दत्ताजींचे स्थानही विद्यापीठीय शिक्षणाच्या वर्तुळात आदराचे झाले. त्याच आदरयुक्त प्रतिमेच्या परिणामी विद्यापीठ व्यवस्थापनाच्या क्षेत्रात प्रथम विधिसभा सदस्य म्हणजेच सिनेट मेंबर आणि पुढे कार्यकारिणी काउन्सिलचे सदस्य या नात्याने सलग 10 वर्ष संस्मरणीय कारकीर्द त्यांच्याकडे चालून आली. याही क्षेत्रात त्यांनी आपल्या स्नेहशील, कर्तव्यदक्ष आणि नैष्ठिक कामाचा ठसा उमटवला. नागपूरच्या धरमपेठ भागातले दत्ताजींचे घर केदार हा प्रचारक, कार्यकर्ते, तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी या सर्वांच्या दृष्टीने सर्व प्रकारचा निवारा होता. सर्वांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक विश्रांती देणारे समाधान निधान होते. त्रस्तता, व्यस्तता, व्यग्रता, व्यथा, निराशा, वेदना, नाउमेदी, समस्या या सगळ्यांचा पूर्णविराम केदारमध्ये होता. सजग वडीलधारा, दक्ष मार्गदर्शक, आत्मीय सखा, धीरोदात्त नेतृत्व, प्रसन्नतेचा निर्मळ झरा, मनोविकारांचा कुशल शल्यविशारद अशी अनेक रूपे दत्ताजी डिडोळकरांच्या ठायी एकवटली होती असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. सहज हृदयाला स्पर्श करणाऱ्या संवादाची एक विशिष्ट आणि अद्भुत शैली त्यांना लाभली होती. अत्यंत निरागस आणि निकोप विनोदबुद्धीचे स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या बोलण्यातून प्रत्ययाला येत असे. समोरच्या व्यक्तीचे अंतरंग, स्वभाव विशेष, मानसिकता यांचे अतिशय सूक्ष्म आणि अचूक आकलन होण्याची क्षमताही त्यांच्यापाशी होती. वैचारिक निष्ठा, नैतिकता आणि औचित्य यांना जराही धक्का लागून न देता पण कटुताही निर्माण न होता योग्य आणि आवश्यक निर्णय घेण्याचे व्यवहार कौशल्य दत्ताजींच्या ठायी होते. त्यामुळेच विद्यापीठ व्यवस्थापन समितीत त्यांच्याबरोबर असलेल्या सदस्यांमध्ये जवळजवळ सर्वजण वैचारिकदृष्ट्या त्यांच्या विरोधी समुदायातील असूनही
त्या सर्वांना निर्णयाच्या बाबतीत आपल्या बरोबर घेण्यात ते यशस्वी होत. विद्यार्थी प्रियतेच्या दृष्टीने सर्वात अडचणीच्या ठरणाऱ्या शिस्तपालन समितीचे अनफेअर मीन्स कमिटीचे ते सलग 10 वर्षे अध्यक्ष होते. परीक्षेतील कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब केल्याविषयीची अनेक प्रकरणे त्यांना हाताळावी लागत. त्या बाबतीत नियमभंग सहन केला जाऊ नये, विद्यापीठाची प्रतिमा कलंकित होऊ नये आणि विद्यार्थ्यावरही अन्याय होऊ नये या साऱ्या गोष्टींचा समतोल सांभाळणे ही खूपच जिकिरीची बाब. दत्ताजी हा समतोल अतिशय कौशल्याने सांभाळीत. निर्णयाची निष्पक्षता, निर्भीडता आणि पारदर्शकता याचे स्पष्ट दर्शन त्यांच्या धोरणातून स्पष्टपणे प्रतीत होत असल्याने शिक्षा सुनावल्या गेलेल्या विद्यार्थ्यासकट सर्व संबंधित घटक समाधानी राहत. विद्यार्थी परिषदेचे काम करताना देशातील प्रबुद्ध तरुणाई सुसंस्कारित छात्र शक्तीच्या स्वरूपात संघटित व्हावी आणि राष्ट्र उभारणीच्या कामात संयोजित व्हावी हा कटाक्ष जोपासला जातो. या कटाक्षाच्या जपणुकीची संस्कृती परिषदेच्या कार्यात रुजवण्याच्या कामी दत्ताजी डिडोळकर यांची भूमिका महत्वाची राहिली. राष्ट्राचे संवर्धन हा एक मंत्र हृदयी त्यांच्या. राष्ट्राचे संवर्धन हा एक मंत्र हृदयी त्यांच्या. जणू ते मौन तपस्वी होते, जणू ते मौन तपस्वी होते. शिवधनुष चित्ती त्यांच्या. राष्ट्राचे संवर्धन हा एक मंत्र हृदयी त्यांच्या. धरिला आपुल्या खांद्यावरती संघ प्रसाराचा भार. धरिला आपुल्या खांद्यावरती संघ प्रसाराचा भार. छात्र शक्तीच्या संघटनेतून विधला राष्ट्राधार. राष्ट्राचे संवर्धन हा एक मंत्र हृदयी त्यांच्या. राष्ट्राचे संवर्धन हा एक मंत्र हृदयी त्यांच्या. छात्र शक्तीचा आधारवड दत्ताजी डिडोळकर हा लेख हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विवेक प्रकाशननी प्रकाशित केलेल्या ग्रंथातून घेतलेला आहे. या लेखाचे लेखक श्री अरुण करमरकर हे आहेत. हा लेख आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, संघ स्वयंसेवकांना, संघाच्या हितचिंतकांना आणि समाजातील सज्जन शक्तीला जरूर पाठवावा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमु दे, देश कार्य विरमु